आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। आपण आलो आहोत कल्याणला। अत्यंत सुंदर असं हे शहर आहे। त्याच्या आजूबाजूला भरपूर ठिकाणं आहेत जिथे आपण मस्त भटकंती करू शकतो। तर कल्याणमध्ये आपण आलो आहोत आणि घर आहे लिमयांचं। तर काकूंचं स्वागत करूया। नमस्कार काकू। नमस्कार। कार्यक्रमामध्ये स्वागत। आणि मला सांगा की कल्याण मोठं शहर आहे, छान, तसं काही भाग थोडासा अस्ताव्यस्त आहे पण तरी बऱ्यापैकी सुबक, छान, खूप जुना इतिहास, ऐतिहासिक महत्त्व असलेलं असं हे शहर आहे। या शहरात तुम्ही कधीपासून आहात? इथे मी जवळजवळ 68 सालापासून आहे। भरपूर वर्ष झाली, म्हणजे भरपूर वर्ष, 40-42 वर्ष झाली ना? हां, मग माहेर कुठे होतं तुमचं? माहेर माझं पुण्याचं। पुण्याचं? तेही एक पेशवाई शहर। पेशवाईचं। आणि बाकी काय छंद आहेत तुमचे? मला छंद म्हणजे सोशल वर्कची आवड आहे, त्यामुळे मी इनरव्हील क्लबची प्रोजेक्ट मॅनेजर आहे। खेडेगावातनं जाऊन मी काम करते आणि त्या इनरव्हील क्लबच्या 50 क्लबमधनं मला सोशल सर्व्हिसचं ट्रॉफी सर्टिफिकेट मिळालेलं आहे। अतिशय गरज आहे आपल्याकडे अशा महिलांची आणि खूप मदत करताय तुम्ही समाजासाठी। पण बाकी तुम्ही, मी त्यांच्या घरात आले तेव्हा एवढ्या वस्तू वेगवेगळ्या बघितल्या, फ्रेम्स केवढ्या वेगवेगळ्या बघितल्या। तर मला ते मुख्य विचारायचं की कोणाला आवड आहे, तुम्हाला, मुलीला, कोणाला आवड आहे? कलाक्षेत्र म्हणाल तर हे सगळे मला आवड आहे। अच्छा। हां, आणि खेळ सगळे म्हणाल तर आमच्या मिस्टरांना आवड आहे। हो, क्रिकेट, व्हॉलीबॉल वगैरे सगळं। अच्छा। बॅडमिंटन, कॅरम, उत्तम। क्रिकेटमध्ये त्यांनी खूप बक्षिसं मिळवलेली आहेत। अरे वा, काय नाव आव्हांचं? शशिकांत गणेश लिमये। शशिकांत लिमये, ओके। पण आज आम्हाला तुम्ही जे पदार्थ दाखवताय, तर 3 पदार्थ दाखवताय ना? तर ते बक्षीस मिळालेले पदार्थ आहेत का खास घरगुती? ते बक्षीस मिळालेले वगैरे नाहीयेत, पण आवडीचे, घरच्यांच्या आहेत। ऑन द स्पॉट मुलांनी जर काही खायला मागितलं तर पण काय देऊ शकतो, हा, याच्यातनं ती सगळी कृती मी बनवलेली आहे। अरे वा, मस्त। बरं, मग पहिला पदार्थ काय करतोय आपण? आपण पालक भजी। पालक भजी, ओके। साहित्य घ्या। 1 वाटी भिजलेले पोहे, 1 वाटी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मिरचीचा ठेचा, मीठ, हळद आणि तेल। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं। आणि आता काकू, मला वाटतं एक तर कमी साहित्य आहे आणि सोपं साहित्य आहे। तर आधी काय हवंय तुम्हाला? पोहे। पोहे, पण नेहमीचे पोहे, जाडे पोहे, तासभर भिजवलेले ना? द्या। पालक, कोथिंबीर, पालक सगळं लागेल? हो, सगळं। ठीक आहे, हे झालं। आणि आता एक एक जिन्नस हे घालायचं ना? मिरचीचा ठेचा आधी घालायचा। हा फक्त मिरचीचा ठेचा आहे का अजून काय आहे त्याच्यात? नाही, नुसता मिरचीचा ठेचा आहे। नुसता मिरच्या म्हणजे लागेल एवढं? हो, एवढा लागेल। नंतर आलं लसूण पेस्ट घालायची, बरोबर। नंतर थोडं मीठ आपल्या आवडीनुसार, चवीनुसार थोडं लागेल ना काकू? आणि हळद थोडं लागेल ना? कमी करू? चमचा नाही, तेवढी घालू ना? हो, तेवढी। पाण्याचा हबका पाहिजे? हां, थोडा लागेल ना? जर पोहे चांगले मऊ भिजले असतील तर पाणी लागत नाही। हा, पण आता जरा हे विस्कळीत वाटतायत, तर थोडंसं गोळा करून घ्यायचा ना? हो, पूर्ण चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा। ठीक आहे, मग तसा करून घेऊया। मिश्रण झालेलं आहे चांगलं एकजीव। आणि काकू, कसं हे करणार, म्हणजे गोल वडे का बोंड आणि गोड? हा, बोंड करतो कसंही चालेल आपल्याला। अच्छा, किंवा चपटेही केले तरी? चपटेही केले तरी हा, म्हणजे शिजतीलही पटकन ना? पटकन। पण आपल्याला ते मंद आचेवरती, मंद आचेवरच तळायचे। आपल्याला भिशीला वगैरे बेस्ट मेनू आहे एकदम। आणि स्वस्त आहे, सगळ्यात महत्वाचं स्वस्त आहे। स्वस्त, मस्त आणि ऑन द स्पॉट जर मुलांनी काही खायला मागितलं, या वस्तू आपल्या घरात अवेलेबल जनरली असतात। हा, मैत्रिणी आल्यानंतर पण। आणि हा सीझन ह्याचाच आहे। आणि दरवेळेला कांदा भजी वगैरे बोर होतं ना, दरवेळेला कोबीची भाजी। हा, वेगळं काहीतरी हवं असतं त्या दृष्टिकोनात। येस, आणि सगळीच मुलं काही पालेभाजी खात नाहीत त्या दृष्टिकोनात।
आणि पालक तळल्यानंतर मस्त लागतो, क्रिस्पी असा ना, कुरकुरीत छान. कुरकुरीत. तर आणि तुम्ही देता कशा बरोबर ते? सॉस बरोबर. सॉस बरोबर. ओके. तर तुम्ही पण हे केचप बरोबर ट्राय करा, किंवा आणखीन दह्याची पुदिन्याची चटणी वगैरे पण छान लागेल. ट्राय करून बघा. आणि बेसिकली हे ट्राय करायचं असेल तर ह्याचं साहित्य कृती लागतं. हे आम्ही मंद आचेवरती आता तळून घेतो चांगलं खुसखुशीत. तोपर्यंत तुम्ही साहित्य कृती घ्या. पालक पोहा पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेले पोहे, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी बारीक चिरलेला पालक, आलं लसूण पेस्ट, मिरचीचा ठेचा, मीठ, हळद आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी भिजवलेले पोहे घेऊन त्यात 1 वाटी चिरलेला पालक, मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हळद घालून मिश्रण मळून घ्यावं. तयार मिश्रणाचे पकोडे खरपूस तळून घ्यावेत.